वाव. अवे काय करतेस ग? मेहंदी शिकवतायत. नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर ह्याचा मी इंट्रोडक्शन व्हिडिओ काढला नव्हता या ब्लॉगचा, त्यामुळे मग मी असंच दुसरी क्लिप जॉईन करून मी ह्याच्यावरती मग तुमच्यासाठी व्हॉइस ओव्हर करते. तुम्हाला माहितीच आहे की मी लग्नासाठी कोकणात आलेली आहे. तर कोकणात आली आहे आणि मी मोंगा किंवा अजून त्याला जे म्हणतात पोपटी ती खाल्ली नाही तर मी काहीच कोकणात आले. तर मग आज आहे आमचा मोंगा बनवायचा प्लॅन. तर तुम्हालाही काय असतं हे मोंगा तुम्हाला माहीत नसेल. मोस्टली कोकणात हे खूप फेमस आहे. मीही लग्न झाल्यावरती पहिल्यांदा खाल्लं होतं हे. तर तुम्हाला जर हे माहीत नसेल तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि मला नक्की माहिती की तुम्हाला हे खरंच आवडेल. तर लग्नाचा कार्यक्रम आहे, आमच्या इथं मेहंदीचा कार्यक्रम चालू आहे आणि त्या मेहंदीमध्ये आमच्या मामाने जबाबदारी घेतली की आमच्यासाठी मोंगा बनवणार आहे. सो मग आम्ही सगळे इथे मस्त चिलॅक्समध्ये मेहंदी काढतो आहे आणि मामा आमच्यासाठी मोंगाची तयारी करत आहेत. तर मस्त आम्ही चिकन घेतलेलं आहे. तर मोंग्यामध्ये मोस्टली चिकन आणि अंडीच जास्त असतात. तर मग आणि त्याच्यात मग व्हेजिटेरियनसाठी पावटा वगैरे आपण करतो. तर इथं आमचे भाऊजी आमच्यासाठी शेकोटी ज्याच्यामध्ये मोंगा शिजणार आहे तर त्याची तयारी करतात. तर मोस्टली मटक्यामध्ये तुमचे चिकन वगैरेचे पीस असतात जे आपल्याला शेकोटीच्या वाफेने शिजवायचे असतात. सो मग आम्ही आमचा कार्यक्रम चालू आहे आणि आपण आपल्या मोंग्याचा कार्यक्रम सुरू करूया. तर मग याच्यामध्ये चिकन घ्यायचं आपल्याला. त्याच्यामध्ये त्यांनी हळद आणि तिखट टाकलं, देन आलं लसणाची पेस्ट टाकली. त्याच्यानंतर मग असं भरपूर गरम मसाले, चिकन मसाला, मीठ, बेसिक स्पायसेस आपल्याला ॲड करायचेत. त्याच्यानंतर मग आपल्याला त्याच्यात ॲड करायचे दही, आणि मग आपलं मीठ. आणि मग मस्त ह्याला आता आपल्याला करायचे मिक्स आणि ह्याला तुम्ही 15-20 मिनटं ठेवू शकता किंवा इन्स्टंटही करू शकता. त्यानंतर इथं आम्ही केली शेकोटीची तयारी. त्याच्यानंतर मग ही जी आपले केळीची पानं असतात त्याला मस्त ह्याच्यावरती पहिली धुवून घ्यायची. मस्त ह्याच्यावरती धुवून घ्यायची. सुरभी काय बोलतीये, धुवून घ्यायची आणि मग ह्याच्यावरती थोडंसं वाफ हे घ्यायची म्हणजे ते जरा सॉफ्ट होतात. आमचे श्लोक हे काम करताना एकदम स्टाईलमध्ये. त्याच्यानंतर ते जे चिकनचे पीस आपण मॅरिनेट करून ठेवले होते ते सगळे ह्या पानांवरती आपल्याला अशा बेसिकली याच्या पुड्या बांधायच्या असतात. सो मग त्या पानांना आपण कट करतो वेगळ्या छोट्या सेक्शन्समध्ये. आणि मग इथे 2 लेग पीस मी हडपताना तर ही अशी आपण पुडी बांधतो दोऱ्याने. 1 किंवा 2 पीस एका छोट्या पुड्यांमध्ये बांधायचे असतात. सो एक मोठी पुडी माझ्या नावाची चाललेली आतमध्ये. धन्यवाद माझ्यावरती एवढं प्रेम केल्याबद्दल. मला खूप रडायला येतं की मला 2 लेग पीस भेटत आहेत. अशी आपल्याला पुडी बांधायची आणि मग त्याला दोऱ्याने बांधून टाकायचं. हे मेन पुडी बांधायचंच काम थोडंसं जरा टाईम कन्झ्युमिंग आहे. त्याच्यानंतर त्या सगळ्या पुड्या बांधून झाल्यावरती मग हे मटका घ्यायचा आपला. त्याच्यामध्ये आपल्याला भरायचा आहे बांबुर्ड्याचा पाला. बरोबर बोलली असेल मी. जे कोकणात आहे त्यांना पण माहिती असेल तो पाला आपल्याला टाकायचा आहे. भरपूर टाकायचं आहे.
आम्ही बघा पिशवी भरून आणले. त्याच्यानंतर मग त्याच्यात टाकायचे व्हेजिटेरियनसाठी पावटा. पावटा खाऊन झाला पावटा टाकल्यानंतर त्याच्यात आपल्याला टाकायचे ओव्यानंतर मीठ, नंतर मग या आपल्याला माझं पीस आतमध्ये जाताना वाव. त्याच्यानंतर मग ह्याच्यात एक पीस बाय पीस तुम्हाला ॲड करायचे आहेत त्याच्यात जेवढे बसतील तेवढे. मग त्याला परत आपल्याला त्या पाल्याने सराउंड करायचे, परत ते बंद करून ठेवायचे. कुणाचं काय चाललंय आणि कुणाचं काय चाललंय, म्हणजे मला मेहंदी काढता येत पण नाही आणि मी तरी पण टाइमपास मागं तिथं मेहंदी काढत बसली पायावरती. त्याच्यानंतर इथे मामा दुसरं मटकं आता भरताना, एक मटकं आमचं फुल झालेलं आहे एकदम पॅक, आणि आता दुसरं मटकं आम्ही भरतोय. आणि माझा टाइमपास तिथं सुरू आहे. काही किंडर गार्डनची मेहंदी मी काढत बसते तिथं. मेहंदीचे कोण बेसिकली आम्हाला संपवायचे होते, तर हातावर जी झालेली होती मेहंदी म्हणून मग मी आता पायावरती सुरू केली होती ती. त्याच्यानंतर आता हे पीस दुसऱ्याही मटक्यात आम्ही भरून घेतो. तर तुम्हाला ते गाणं माहितीच असेल, जीवलक जीवाचा संदेश मामा आमचा, असं काहीतरी आहे बाबा. तेच आमचे हे संदेश मामा. संदेश मामाचं आगमन झालेलं आहे. मस्त पोपटी बनवत आहेत आणि आम्हाला खायला घालत आहेत. तर आता ही शेकोटी झालेली आहे. इग्नोर माय कॉमेंट्री. शेकोटी झालेली आहे. तर शेकोटीच्या साईडला असा त्यांनी खड्डा केला आहे आणि ते मडकं उलटं ठेवलेलं आहे. मराठी बोलता येतं मला, काय माहिती, असं जाऊ दे, इग्नोर. मस्त. आता ही चूक सुधारताना उचलल्या ते असं क्रॅक झालेलं आहे आणि आमचे त्याच्यातले पीस सगळे वाया गेलेले आहेत. आणि माझा मोठा लेग पीस सुद्धा. भाऊ नजर इज रिअल. नजर इज रिअल. आता ते हे फिक्स करताना पण ते काय होणार नाही आहे, त्याला आपण सकाळी निपटूया. आणि आता हे मडकं आम्ही टाकलं, त्याच्या चारी बाजूंनी ही अशी लाकडं ठेवली आणि आता त्याला पेट्रोल टाकलं त्याच्यात, त्याला आग लागायला. तोपर्यंत आम्ही टाइमपास आमचे दिवाळीचे फटाके राहिले होते ते संपवताना. आणि हे सगळं 12-1 वाजता चाललं होतं. फाटीचोर आले, फाटीचोर भेटले. 1 2 तिसरा फाटीचोर, लवकर या. फाटीचोर अवे काय करतेस ग? मेहंदी सुकवतायत. चुलीवर मस्त. आता आपल्याला अर्धा तास ठेवायचं ह्याच्यात, म्हणजे ते व्यवस्थित शिजतं. मग त्याच्यानंतर ते विझवायचं आणि तेही काढून घ्यायचं. आपली पोपटी रेडी आहे. वा वा, छान वास आला. आणि सगळं पाला वगैरे सगळं काढून घ्यायचं. आणि हे बघा, हे असं दिसतं फायनल रिझल्ट. So elegant, so tasty. Wow. मी इथं माझी वाट
इथं मी माझ्या टर्नची वाट बघताना सगळ्यांना एक एक देणार ना. पहिले छोट्या पोरांना देणार आणि मग मोठ्या पोरांना देणार ना. मग आम्ही मस्त पार्टी एन्जॉय केली. And हे then- इकडे बघा. बाय लगेच बाय. अरे इथं बाय राहिला. ओवी बाय. ओवी भाव खाती. कट 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 कट. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.